नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेहमी तुमची एक तक्रार असते की सर इकॉनॉमिक्स मध्ये आकडेवारी कशी करायची। तर त्या संदर्भात बघा, एक न्यूज आहे किंवा एक तो डाटा आहे किंवा तो भविष्यातला पुस्तकामधला मॅटर सुद्धा आहे की आरबीआयने 2024-25 साठी 2.69 लाख कोटी 2.69 लाख कोटी जे लाभांश आहे म्हणजे जे प्रॉफिट आहे तो गव्हर्नमेंटला हस्तांतरित केलेला आहे। आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू का बरं इम्पॉर्टंट आहे की यावर प्रश्न अपेक्षित आहे। हा आतापर्यंतचा सर्वाधिक ट्रान्सफर होणारा हा डिव्हिडंड किंवा लाभांश आहे। तर त्या दृष्टिकोनातून यावर डिटेलमध्ये नोट्स तसेच व्हिडिओ आपण घेतलेला आहे। टेलिग्राम चॅनलवर जाऊन याच्या दोन्ही लिंक तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे। लक्षात ठेवायचं की आरबीआय कडून जो डिव्हिडंड गव्हर्नमेंटकडे गेलेला आहे त्यामुळे सरकारचं फिस्कल डेफिसिट म्हणजे राजकोषीय तूट ही कमी होणार आहे। आणि 2025-26 साठीचं हे लक्ष्य 4.4% हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ठरवलेलं आहे राजकोषीय तुटीचं। आणि या डिव्हिडंड ट्रान्सफरमुळे ते कमी करण्यास मदत होईल। त्यामुळे या प्रकारची आकडेवारी ही लक्षात ठेवा, म्हणजे कन्सेप्ट मधून आकडेवारी। आणि या नोट्ससाठी खालच्या टेलिग्रामला काय करा, व्हिजिट द्या। थँक्यू।